आणि आता बातमी मुंबईतून आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी करणाऱ्यांना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांनीच कामावर ठेवलं होतं असा गंभीर आरोप सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केलाय। राज ठाकरे यांच्या आरोपानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा नवा आरोप केलाय। तर अटक झालेले लोक ठाकरे गटाच्या शाखेत जात असतात असाही दावा सदा सरवणकर यांनी केलाय। साधारणतः हे सगळे कर्मचारी 3 दिवस 4 दिवस 5 दिवस हे जेलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांची जामिनांवरती सुटका झाली। ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली, चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते। इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत। आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं।